समृद्धी महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर आता हल्ला झाल्याचं समजतंय। खासगी ट्रॅव्हल्स बसवर लुटारूंनी दगडफेक सुद्धा केली आहे। समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशानं वारंवार वाहनांवर हल्ले होताना बघायला मिळतात। दगडफेकीत वाहन चालक सध्या जखमी आहे। आतापर्यंत दगडफेकीच्या विविध घटना या मार्गावर घडल्या आहेत। समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता चोरट्यांची भीती सुद्धा जाणवू लागली आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। समृद्धी महामार्गावर याआधी अपघाताच्या घटना सुद्धा सातत्याने आपल्या समोर येत आहेत। मात्र आता खासगी ट्रॅव्हल्स बसवर सुद्धा हल्ला होताना बघायला मिळतात। याआधी सुद्धा अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरस सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण दृश्यांच्या माध्यमातून खरं तर बघू शकतोय खासगी ट्रॅव्हल बसवर हल्ला झालेला आहे। नेमकं काय घडलं? हा एक मोठा धोका पुढील काळामध्ये देखील होऊ शकतो, कारण की आत्ताचा हा धोका समजून पोलिसांची गस्त या रस्त्यावरती वाढवणं गरजेचं आहे। आपण पाहतो की ही ट्रॅव्हल्स बस आहे, प्रवासी खासगी प्रवासी घेऊन ही बस जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावरती जोरदार दगडफेक केलेली आहे। यामध्ये चालक जखमी झालेले आहेत। ही घटना पहिली नाही, यापूर्वी अनेक वेळा अशा घटना समृद्धी महामार्गावर घडलेल्या आहे। यापूर्वी आपण पाहिलेत अपघाताची मालिका आपण या समृद्धी महामार्गावर पाहिली। म्हटलं नवीन धोका आहे त्या लुटारूंचा, कारण की प्रवासी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जात असतात। त्यांनी नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा हा पूर्ण प्रवास आहे। या दरम्यान अनेक ठिकाणी असे स्पॉट आहेत की ज्या ठिकाणी निर्मनुष्य जागा आहे आणि त्या ठिकाणी तीच जागा हेरून अशी जे लुटारू आहेत हे अशा बसवर दगडफेक करतात आणि या बसला लुटण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। मात्र ही घटना या पुढील काळामध्ये अशा घडू नये यासाठी आता पोलिसांची जी गस्त आहे ते या महामार्गावरती नेमली पाहिजे अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे। नक्कीच नक्कीच सचिन, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतोय या बसवर जो हल्ला झाला त्याचे दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।